नमस्कार मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 या वर्षासाठी ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत, त्यासाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी या विषयातील टॉप अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. आपला प्रश्न आहे की 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झालेली आहे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी. आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत शरदचंद्र पवार. सोबतच हे जे 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक झालेली आहे? उत्तर आहे अतुल पाटणे यांची. भारताची महिला संघाची कर्णधार म्हणून भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे स्मृती मानधना यांची निवड करण्यात आलेली आहे भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताची महिला कर्णधार म्हणून. जे आपल्या मेन कर्णधार आहेत हरमनप्रीत कौर यांना जे विश्रांती देण्यात आलेली आहे, त्यांच्या जागी स्मृती मानधना या असणार आहेत आयर्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी महिला संघाच्या कर्णधार. कॅगच्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजकोषीय तूट किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 2 लाख कोटी इतकी जी आहे कॅगच्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजकोषीय तूट आहे. आता आपण थोडं कॅग बद्दल माहिती पाहूया. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. भारत सरकारच्या व राज्य सरकारांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे कॅग. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश किंवा कॅबिनेट सचिव यांच्या इतकाच दर्जा जो आहे हा कॅगला असतो. कॅग हे पद जे आहे राज्यघटनेच्या कलम 148 अंतर्गत येतं आणि कॅगची जी नेमणूक आहे हे राष्ट्रपतींमार्फत केली जाते. केंद्र शासन, राज्य शासन तसेच शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळवणाऱ्या सर्व संस्था ज्या आहेत त्यांच्या जमा आणि खर्च तपासण्यासाठी कॅग हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे. पदाचा कालावधी किती असतो तर कॅगच्या पदाचा कालावधी असतो 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत, जे यापैकी जे आधी होईल ते. आणि कॅग जे आहेत हे राष्ट्रपतींना संबोधून राजीनामा देतात आपल्या पदाचा. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर अश्विन याने जी निवृत्ती जाहीर केली असून त्यांच्या नावावरती एकूण किती कसोटी बळी आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 536 एवढे कसोटी बळी त्यांच्या नावावरती आहेत. त्यांना 2015चा अर्जुन पुरस्कार देखील मिळालेला आहे. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांची नियुक्ती झालेली आहे असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलनात कोणत्या माजी राष्ट्रपतींचं स्मारक उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलनामध्ये माजी राष्ट्रपती आपले होते भारताचे 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यांचा कार्यकाळ किती होता तर 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 या दरम्यान जे आहे भारताचे ते 13वे राष्ट्रपती होते. तिबेटमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिश्टर स्केल आहे? तिबेटमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप मोठा भूकंप आला होता आणि त्याची तीव्रता होती 7.1 रिश्टर स्केल. भारतात सर्व प्रकारच्या शाळांमधील महिला शिक्षकांची संख्या वाढून ती पुरुषांच्या तुलनेमध्ये किती टक्के झालेली आहे? भारतामध्ये सर्व प्रकारच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये महिला शिक्षकांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेमध्ये जी आहे 53.3% एवढी झालेली आहे. आणि सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असलेलं राज्य ठरलेलं आहे केरळ. केरळमध्ये जे आहे सर्वाधिक प्रमाण आहे महिला शिक्षकाचं. कशाच्या धर्तीवरती भारतात भारत पोलची निर्मिती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे इंटरपोलच्या धर्तीवरती भारतामध्ये भारत पोलची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या भारत पोल पोर्टलचं उद्घाटन जे आहे अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनणार आहेत? इस्रोचे नवीन अध्यक्ष बनणार आहे डॉक्टर व्ही नारायणन. यांचा जो कार्यकाळ असणार आहे हा 2 वर्षांचा असणार आहे. पण 2 वर्षाचा कार्यकाळ जरी असला तरी केंद्र सरकारला जो आहे तो वाढवण्याचा अधिकार आहे. तो सध्या तरी त्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल.
आणि इस्रोच्या नवीन अध्यक्षांसोबत ते अवकाश विभागाचे सचिव म्हणून देखील जे आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव अशी 2 पदं जी आहेत त्यांना मिळालेली आहेत. 14 जानेवारी 2015 रोजी इस्रोचे विद्यमान जे प्रमुख आहेत एस सोमनाथ यांच्याकडून जे आहे ते पदभार स्वीकारतील. आता इस्रोचा विचार केला तर इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि त्याला मराठीमध्ये आपण भारतीय अंतराळ संस्था असे म्हणतो. हिची स्थापना झालेली आहे 1969 साली आणि मुख्यालय आहे इस्रोचं बँगलोर या ठिकाणी. AFI म्हणजेच ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे बहादूर सिंग सागू यांची निवड करण्यात आलेली आहे. ते आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते आहेत. आणि माजी अध्यक्ष आदिल सुमरीवाला यांची जागा जी आहे बहादूर सिंग सागू यांनी घेतलेली आहे. ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो उत्तर आहे अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड करण्यात आली. सो अध्यक्ष आहेत बहादूर सिंग सागू आणि वरिष्ठ उपाध्यक्षपदी अंजू बॉबी जॉर्ज. आणि AFI म्हणजे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे 1946 रोजी. ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या 9 सदस्यीय ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे अंजू बॉबी जॉर्ज यांची. अंजू बॉबी जॉर्ज यांची AFIच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी देखील निवड झालेली आहे आणि सोबत जे 9 सदस्यीय ॲथलीट्स कमिशन आहे त्याच्या अध्यक्षपदी देखील निवड झालेली आहे अंजू बॉबी जॉर्ज यांची 8 जानेवारी 2025 रोजी. आता ह्यामध्ये जे आहे जे 9 सदस्य असणार आहेत त्याच्यापैकी इतर जे 8 सदस्य आहेत ते कोण आहेत? सो नीरज चोप्रा, ज्योतिमरी सिकदारा, कृष्णा पुनिया, MD वलसमा, सुनीता राणी, अविनाश साबळे आणि बहादूर सिंग सागू हे जे आहेत हे 8 सदस्य असणार आहेत अंजू बॉबी जॉर्ज यांच्या व्यतिरिक्त या 9 सदस्यीय ॲथलेटिक कमिशनला. 2025 मध्ये एरो इंडिया हवाई प्रदर्शन कोणत्या ठिकाणी होणार आहे? सो 2025चं एरो इंडिया हवाई प्रदर्शन बँगलोर या ठिकाणी होणार आहे आणि बँगलोरमध्ये स्पेसिफिकली कुठे यलहंका येथे जे आहे या ठिकाणी बँगलोरमधील एरो इंडिया हवाई प्रदर्शन 10 ते 14 फेब्रुवारी 2025 या दरम्यान पार पडणार आहे. मैया सन्मान योजना कोणत्या सरकारने सुरू केली? सो मैया सन्मान योजना जी आहे झारखंड सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रति महिना 2,500 रुपये देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय खो खो संघाला 3 वर्षांसाठी प्रायोजकत्व कोणत्या राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे? सो राष्ट्रीय खो खो संघाला जे आहे 3 वर्षांसाठी प्रायोजकत्व देण्यात येणार आहे ओडिसा राज्य सरकारकडून. कालावधी असणार आहे जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027 या 3 वर्षांच्या दरम्यान. 2025च्या कुंभमेळ्याला कधीपासून सुरुवात होणार आहे? 2025च्या कुंभमेळ्याला 31 जानेवारी 2025 पासून सुरुवात होणार आहे UP येथील प्रयागराज या ठिकाणाहून. 2024-25चा सर्वोत्कृष्ट नाट्य समीक्षणासाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्य गौरव पुरस्कार 2024-25 कोणाला जाहीर झाला आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे भालचंद्र कुबल यांना 2024-25चा नाट्य गौरव पुरस्कार दादर माटुंगा कल्चर सेंट्रलचा जाहीर झालेला आहे. 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सुधीर रसाळ यांना आणि हा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांचा ग्रंथ आहे विंदांचे गंध्यरूप याच्यासाठी जाहीर झाला आहे. ऑस्ट्रेलियाने ICC स्पर्धांमध्ये किती वेळा अंतिम फेरी गाठतानाचा भारताचा विश्वविक्रम मोडलेला आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियाने ICC स्पर्धांमध्ये जे आहे 14 वेळेला अंतिम फेरी गाठताना भारताचा विश्वविक्रम मोडला आहे. भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून जयंत N खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातील सर्वात वयोवृद्ध महिला तिमेको इतुका यांचं निधन झालं. त्यांचं वय किती आहे? सो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार ज्या जगातील सर्वात वयोवृद्ध महिला होत्या तोमिको इतुका यांचं 116व्या वर्षी जे आहे निधन झालेलं आहे. गव्हाची सर्वाधिक पेरणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे? सो उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर येथे जे आहे महाराष्ट्रातील गव्हाची सर्वाधिक पेरणी झालेली आहे.
यंदाचा बॉर्डर गावस्कर चषक विजेता 10 वर्षांनी कोणता देश ठरला आहे? सो 10 वर्षानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकलेली आहे ऑस्ट्रेलिया या संघाने. आणि यामध्ये जे आहे प्लेअर ऑफ द सिरीज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह यांनी जे आहे बॉर्डर गावस्कर चषक मालिकेमध्ये सर्वाधिक 32 बळी घेऊन जे आहे हरभजन सिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे. ही जी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आहे ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळली जाणारी ही एक आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट ट्रॉफी आहे. आणि याचं नाव पडलेलं आहे जे ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन होते ॲलन बॉर्डर आणि भारताचे सुनील गावस्कर यांच्या नावावरती. नुकतेच निधन झालेले डॉक्टर राजगोपाल चिदंबरम हे कोण होते? सर डॉक्टर राजगोपाल चिदंबरम हे आपल्या भारताचे महत्वाचे भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय काय आहे ते आपण पाहूया की भारताला आण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी पोखरण 1 आणि पोखरण 2 या महत्वाच्या अणुचाचण्यांमध्ये जी आहे मोलाची भूमिका बजावली. तसेच ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक देखील राहिलेले आहेत. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. तसेच अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून देखील डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांच्या पुरस्कारांचा विचार केला तर 1975 मध्ये पद्मश्री, 1999 मध्ये पद्मविभूषण, तसेच मेघनाथ सहा पुरस्कार, सी.व्ही. रमण पुरस्कार, होमी भाभा जीवन गौरव पुरस्कार इत्यादी महत्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय आयुष अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत? राष्ट्रीय आयुष अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत. ज्वारी पेरणीत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अव्वल ठरला आहे? तर ज्वारीच्या पेरणीमध्ये सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील अव्वल ठरलेला आहे. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.